तर एकनाथ शिंदे धनुष्यबाण घेऊन पळून गेले असं असीम सरोदेंनी म्हटलेलं आहे। एकनाथ शिंदे संवैधानिकरित्या चोर आहेत असं असीम सरोदेंनी म्हटलं। धनुष्यबाण पळवून नेलं, त्यांना संरक्षण देणं हा न्यायालयाचा अधिकार नाही। तारीख पे तारीख ऐवजी तारीख पे जस्टिस असायला हवं असं असीम सरोदेंनी म्हटलं। जे आमदारांना घेऊन पळून गेले आणि जो पक्ष त्यांनी आपला आहे म्हणून घेतलेला आहे, ही त्यांची खरी ओळख नाही। संविधानिक दृष्ट्या चोर अशी त्यांची ओळख आहे। असंविधानिक पद्धतीने धनुष्यबाण आणि शिवसेना नाव पळून नेलेल्या लोकांना संरक्षण द्यायचं हा अधिकार कोर्टाला नाही। माझं म्हणणं आहे की तारीख पे तारीखच्या ऐवजी तारीख पे जस्टिस झालं पाहिजे। तर मुख्यमंत्री फडणवीस 30 नोव्हेंबरला सांगोल्यात सभा घेणार आहेत। सांगोल्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना आहे। सांगोल्यामध्ये भाजप विरुद्ध शहाजी बापू पाटील आक्रमक झालेले आहेत। सांगोल्यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठी फडणवीसांची सभा जी आहे ती पार पडणार आहे। तर राजकारणात अनेक शत्रू असतात असं नीलम गोरेंनी म्हटलंय। कोणाचा पिया आहे म्हणून कमी किंवा जास्त शिक्षा दिली जात नाही। गौरी पालवे आत्महत्या प्रकरणावरती नीलम गोरेंनी हे वक्तव्य केलं। मला असं वाटतं की मी मौन पाळलेलं बरं पडेल या विषयावरती, कारण याच्यावरती कसं आपण बोलणार। काय प्रत्येकाला आयुष्यामध्ये राजकारणात ज्या महिला पुढे जातात त्यांना खूप शत्रू असतातच। त्याच्यामध्ये कोण काय करेल याच्यामध्ये राजकारणामधलं त्यांचा ते धर्म दाखवत असतात विरोधक जे आहेत ते। पण न्यायसंस्थाच्या डोळ्यावरची पट्टी पण आता नाही आहे आणि न्यायसंस्था बैरी पण नाही आहे। त्यामुळे न्यायसंस्था काही कोणाचा कोण नातेवाईक किंवा पीआय म्हणून जास्त शिक्षा करणार असं नाही आहे। परंतु बातम्या येत असताना तशा त्या बातम्या येतात, हे अपरिहार्य असतं असं मला वाटतं थोडंसं। तर मीरा भाईंदरमध्ये दुबार मतदानावरून आता मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। मीरा भाईंदरमधील एक नगरसेवक गुजरातमध्येही मतदान एकीकडे करतो असं जे आहे ते अविनाश जाधव यांनी म्हटलेलं आहे। दुबार मतदान करणारा 2 पायांवर घरी जाणार नाही असं देखील अविनाश जाधव यांनी म्हटलं। मनसे नेते अविनाश जाधव यांनी हा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। मीरा भाईंदरचा नगरसेवक इथे पण वोट करतो, गुजरातला पण वोट करतो। अशा नगरसेवकांवर निवडणूक आयोगाने कायमस्वरूपी निवडणूक न लढण्याची बंदी जोपर्यंत घालत नाही तोपर्यंत असे फेक वोट होत राहणार। त्यामुळे निवडणूक आयोगाने अशा नगरसेवकाला धडा शिकवला पाहिजे की त्याच्यावर अजन्म निवडणूक न लढण्याचा कारवाई करणं खूप गरजेचं आहे आणि ते झालं पाहिजे। आणि म्हणूनच आम्ही मागणी केलेली आहे की फेर निवडणूक करा। जर तुम्ही कुठे चुकलात तर आम्ही पण चुकू। निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी तुम्ही पायावर मतदान करायला याल, जाताना पायावर जाल की नाही याची आम्हाला खात्री नाही। वाळू माफियांवर महसूल मंत्री बावनकुळे यांचा सर्जिकल स्ट्राईक पाहायला मिळतोय। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचं परमिट जागेवरच रद्द होणार आहे। महसूल मंत्री बावनकुळेंनी कडक आदेश दिलेले आहेत। तर नाशिकच्या चांदवडमध्ये पित्याची 2 मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या पाहायला मिळते। कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे। तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात